श्री स्वामी समर्थ. राम नाम सत्य होणार. जेव्हा एका रात्री अचानक काळोख वाढतो आणि घरातलं वातावरण एकदम जड होतं, तेव्हा आपल्याला वाटतं की हे फक्त आपलं मनाचं फॅन्टम किंवा निव्वळ भीती आहे. पण वृश्चिक राशींच्या लोकांना तुमच्या बाबतीत घडणाऱ्या या गोष्टी फक्त योगायोग अजिबात नाहीत. आज आपण अशा एका अस्वस्थ करणाऱ्या सत्याबद्दल बोलणार आहोत, जे ऐकून कदाचित तुमच्या अंगावर काटा येईल. पण हे सत्य जाणून घेणं तुमच्या भविष्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. या रात्रीच्या भयान शांततेत जेव्हा तुम्ही एकटे पडता, तेव्हा मनात एक भयंकर भीती घर करून बसते. घराच्या एका कोपऱ्यात कोणीतरी सतत उभं आहे आणि तुमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहे, असा आभास तुम्हाला वारंवार होतो. रात्रीच्या वेळी अचानक कोणाची तरी पावलांची चाहूल लागणे आणि मागे वळून पाहिल्यावर कोणीच नसणे, हा प्रकार आता रोजचाच झाला आहे. कधी-कधी घरातील वातावरण इतकं थंड आणि जड होतं की श्वास घेणंसुद्धा तुम्हाला कठीण वाटू लागतं. तुमच्या मनातील ही अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि तुम्हाला काय करावं हे अजिबात सुचेनासं झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही वृश्चिक राशींच्या व्यक्तींना रात्रीच्या वेळी विचित्र आणि भीतीदायक स्वप्न पडत असतील. स्वप्नात सतत साप दिसणं, अचानक अथांग आणि काळं पाणी दिसणं किंवा वर्षापूर्वी सोडून गेलेले मृत नातेवाईक शांतपणे तुमच्याकडे बघून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताना दिसणं, या सर्व गोष्टी तुम्हाला आतून पूर्णपणे हादरवून टाकत आहेत. तुंबलेलं पाणी आणि ते स्वप्नात वारंवार येणं हा काही सामान्य प्रकार नाही. हा निसर्गाचा आणि तुमच्या अदृश्य शक्तीचा एक फार मोठा गूढ इशारा आहे. जेव्हा मृत पूर्वज तुमच्या स्वप्नात येतात आणि काही न बोलता निघून जातात, तेव्हा समजून जा की तुमच्या आसपास काहीतरी फार मोठं अडकलेलं आहे किंवा काहीतरी वाईट घडणार आहे. स्वप्नात दिसणाऱ्या त्या सापाचा फुतकार जणू तुमच्या कानात अजूनही ताजातवाना असल्यासारखं वाटतो. ते काळं आणि खोल पाणी तुम्हाला स्वतःकडे खेचत आहे, असं स्वप्नात वारंवार दिसणं, हा तुमच्या आयुष्यातील फार मोठ्या संकटाचा इशारा आहे. मृत नातेवाईकांचे चेहरे स्वप्नात अत्यंत दुःखी आणि भडकलेले दिसणे म्हणजे त्यांच्या आत्म्याला अजूनही शांती मिळाली नाही. ते तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात, पण तुम्ही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहात, म्हणूनच हा त्रास वाढतोय. हा पितृदोष जर वेळेवर शांत केला नाही, तर तुमच्या कुटुंबात कोणाचं तरी राम नाम सत्य होणार, ही भीती तुमच्या मनात सतत घर करून राहते. फक्त स्वप्नापर्यंत ही गोष्ट मर्यादित राहिलेली नाही, तर तुमच्या स्वतःच्या घरातही आता चित्रविचित्र गोष्टी घडायला लागल्या आहेत. रात्रीच्या वेळी अचानक घरातील आरशावर धूसर सावली दिसणं किंवा आरसा अचानक आपोआप हलल्यासारखा वाटणं, अंगणातली किंवा बाल्कनीतली हिरवीगार तुळस अचानक कोणत्याही कारणाशिवाय पूर्णपणे वाळू लागणं आणि संध्याकाळी देवापुढे लावलेला दिवा सतत फडफडणे किंवा अचानक कसलीही हवा नसताना विझून जाणे, या सर्व गोष्टी तुमच्या घरावर कोणाची तरी अत्यंत वाईट नजर किंवा करणे झाल्याचा स्पष्ट संकेत देत आहेत. तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक तुमच्या अगदी जवळ आहेत आणि त्यांनी तुमच्या सुखी संसारामध्ये एक काळा गेम खेळला आहे. घरातील त्या वाळलेल्या तुळशीकडे बघून तुमच्याही काळजात धडधड होत असेल, हे मला नक्की ठाऊक आहे. ज्या घरात तुळस सुकते त्या घरातून लक्ष्मी आणि समृद्धी काढता पाय घेते, असं आपलं जुनं शास्त्र सांगतं. त्या दिव्याची सतत फडफडणारी ज्योत ही तुमच्या घरातील शांतता भंग झाल्याचं जिवंत लक्षण आहे. आरशातील ती धूसर आकृती दुसरी तिसरी काही नसून तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या एखाद्या शत्रूने सोडलेली वाईट शक्ती आहे. त्या शत्रूने तुमच्या घरावर असा काही काळा खेळ केला आहे, ज्यामुळे तुमच्या हसत्या खेळत्या संसाराचा पूर्ण रामनाम सत्य होणार, अशी परिस्थिती निर्माण व्हावी. या वाईट नजरेचा आणि पूर्वजांच्या दुःखाचा थेट परिणाम आता तुमच्या कुटुंबावर दिसू लागला आहे. घरात कोणत्याही क्षुल्लक कारणावरून अचानक वाद पेटतात. नवरा बायकोंमध्ये किंवा भावा-भावांमध्ये कडाक्याची भांडणं होतात आणि घरातील वातावरण नेहमी तणावपूर्ण राहतं. तुम्ही कितीही चांगला प्रयत्न केला तरी शेवटी पदरी फक्त अपयश आणि निराशाच येते. पितृदोष नाराज असल्यामुळे आणि घरातील वास्तुदेवताचा अस्वस्थ असल्यामुळे तुमच्या प्रत्येक कामात शेवटच्या क्षणी ब्रेक लागतो आणि बनलेलं काम पूर्णपणे बिघडून जातं. या सर्व नकारात्मकतेचा सर्वात मोठा तडाखा तुमच्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यावर बसत चालला आहे. घरात कोणी ना कोणी सतत आजारी असणे, औषधांचा खर्च भयंकर वाढणे आणि डॉक्टरांनाही आजार न समजणे, हा प्रकार सुरू आहे. छोटी छोटी भांडणं आता इतकी विकोपाला जात आहेत की घरात रोज महाभारत घडल्यासारखी परिस्थिती निर्माण होते.
एकमेकांबद्दल मनात इतकी विषारी भावना निर्माण झाली आहे की हसतमुख कुटुंब आता एकमेकांचे शत्रू बनले आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर कुटुंब पूर्णपणे विखुरले जाण्याची भीती आता सतावू लागली आहे. इतकेच नाही तर ही वाईट ऊर्जा आता तुमच्या पैशावर, कमाईवर थेट हल्ला करत आहे. तुमच्या बँक खाते, तुमची कष्टाची कमाई आणि तुम्ही केलेली गुंतवणूक या सर्वांवर कोणाची तरी अत्यंत विषारी आणि वाईट नजर पडली आहे. तुम्हाला सतत भीती वाटत राहते की अचानक मोठा खर्च येईल किंवा बँक खात्यातून पैसे गायब होतील किंवा कोणीतरी पाठीत खंजीर उपसून तुमची मोठी आर्थिक फसवणूक करेल. पैशांचा ओघ अचानक थांबल्यासारखा वाटतोय आणि हातात आलेला पैसा पाण्यासारखा वाहून जात आहे, ज्यामुळे तुम्हाला रात्री झोपही येत नाहीये. ज्या पैशांवर तुमचं संपूर्ण भविष्य अवलंबून होतं, तो पैसा आता वाळूसारखा हातातून निसटताना दिसत आहे. तुमच्या बँक खात्यावर आणि गुंतवणुकीवर ज्यांची नजर पडली आहे, ती व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे रस्त्यावर आणू इच्छिते. अचानक उद्भवणारे मोठे कायदेशीर त्रास किंवा आवाजावी खर्च तुमच्या सर्व साचवलेल्या भांडवलाचा स्फोट करत आहेत. तुम्ही दिवस-रात्र घाम गाळून कमावलेला पैसा शेवटी नको त्या गोष्टीमध्ये वाया जात आहे. हीच ती वाईट नजरेची ताकद आहे. रात्रीच्या वेळी बँकेचे आकडे आणि कर्जाचे विचार तुम्हाला शांतपणे एक मिनिटही झोपू देत नाहीत. सगळ्यात धक्कादायक आणि काळजाला घर पाडणारी गोष्ट म्हणजे ज्यांच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला, तोच तुमचा जवळचा मित्र किंवा नातेवाईक तुमच्या पाठीमागे अत्यंत नीच गेम खेळत आहे. तुमच्यासमोर गोड गोड बोलणारी ही व्यक्ती सोशल मीडियावर गुप्त मेसेजमध्ये किंवा लोकांसमोर तुमच्याबद्दल अत्यंत वाईट आणि विषारी अफवा पसरत आहे. तुम्हाला आतून जाणीव होत आहे की कोणीतरी आपलाच माणूस आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहे आणि या गुपिताचा उलगडा होताच तुमचा माणसांवरचा विश्वास पूर्णपणे उडून गेला आहे आणि ज्याच्यावर तुम्ही भावाप्रमाणे विश्वास ठेवला होता, त्या मित्रानंच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. तुमच्या घरातील गुपितं, तुमच्या कमकुवत बाजू शोधून तीच माहिती सोशल मीडियावर आणि इतर लोकांसमोर तो वापरत आहे. तुमची इज्जत वेशीवर टांगण्यासाठी त्या व्यक्तीने रचलेला हा प्लॅन अत्यंत नीच आणि भयानक आहे. जेव्हा तुम्हाला या कटाचा खरा चेहरा समजेल, तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. वाटतं की आयुष्यातल्या सर्व स्वप्नांचं आता रामनाम सत्य होणार की काय, अशी मनात तीव्र भीती निर्माण होते. पण वृश्चिक राशींच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, इथे सगळं संपत नाही. कारण जेव्हा अंधार अतिशय दाट होतो, तेव्हाच एक नवीन आणि तेजस्वी पहाट उजाडत असते. स्वामी समर्थांची कृपा आणि तुमच्यावरील भक्ती आता या सर्व वाईट शक्तींचा खात्मा करण्यासाठी सज्ज झाली आहे. या सर्व भीतीदायक आणि कठीण प्रसंगानंतर आता तुमच्या आयुष्याला एक अत्यंत सुंदर आणि जबरदस्त वळण मिळणार आहे. पण थांबा, इथेच खचून जाऊ नका, कारण तुमच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ उभे आहेत. स्वामींची नयन मनोहारी मूर्ती आणि त्यांचे अभय हस्त आता तुमच्या डोक्यावर आले आहेत. ज्या वाईट शक्तींनी तुमच्या घरावर ताबा मिळवला होता, त्यांना स्वामींची एक तीक्ष्ण नजर राग बनवण्यासाठी पुरेशी आहे. आता तुमच्या आयुष्यात असा एक ज्युसी चमत्कार घडणार आहे, जो पाहून तुमचे शत्रू सुद्धा थक्क होतील. सर्वात पहिली आनंदाची गोष्ट म्हणजे तुमचा वर्षानुवर्षे अडकलेला पैसा अचानक तुम्हाला परत मिळणार आहे. ज्या लोकांनी तुमचे पैसे बुडवले होते किंवा जे पैसे परत मिळण्याची अजिबात आशा नव्हती, तो पैसा आता सन्मानाने तुमच्या हातात येईल आणि तुमची आर्थिक परिस्थिती पुन्हा एकदा सॉलिड होईल. घरातील रोजची भांडणं आणि कौटुंबिक वाद आता पूर्णपणे मिटणार असून घरात पुन्हा एकदा आनंदाचं, प्रेमाचं आणि शांतीचं वातावरण निर्माण होईल. तुमचा बुडलेला पैसा, फसवून घेतलेली मालमत्ता आणि अडकलेले व्यवहार आता आपोआप मार्गी लागतील. ज्या लोकांनी तुम्हाला फसवलं होतं, तेच लोक स्वतःहून येऊन तुमची माफी मागतील आणि तुमचे पैसे परत करतील. घरातील ती भयानक भांडणं थांबून आता प्रेमाचा, आपुलकीचा आणि हास्याचा सुरेल सूर पुन्हा गुंजू लागतील. पती पत्नीमधील दुरावा मिटून दोघेही पुन्हा एकदा नव्या आशेने आणि जिद्दीने एकत्र आयुष्य जगायला सुरुवात करतील. त्याचसोबत तुमच्या करिअरमध्ये एक फार मोठी आणि अनपेक्षित संधी तुमच्या दारात धडक देणार आहे. नोकरीत प्रमोशन मिळणे, नवीन व्यवसायाची मोठी ऑर्डर मिळणे किंवा कामाच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान प्रचंड वाढणे, असे उत्तम योग आता जुळून येत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांपासून घरातील सदस्यांचे किंवा तुमचे स्वतःचे बिघडलेले आरोग्य आता चमत्काररित्या सुधारू लागणार आहे. शरीरातील थकवा, मानसिक ताण आणि आजारपण पूर्णपणे गायब होऊन तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा आणि उत्साह सळसळू लागेल. नोकरी आणि व्यवसायात ज्या संधी तुमच्या हातातून निसटल्या होत्या, त्याहून दुप्पट मोठ्या संधी तुमच्या दारात येतील.
तुमचा अपमान करणाऱ्या लोकांच्या समोरच तुमचा प्रचंड मान सन्मान आणि मोठे पद तुम्हाला प्राप्त होईल. शरीरातील सर्व जुने आजार, डोकेदुखी आणि थकवा स्वामींच्या कृपेने क्षणार्धात निघून जाईल. तुमच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज आणि शरीरात प्रचंड सकारात्मक ऊर्जा पुन्हा एकदा संचारू लागतील. या सर्व वाईट शक्तींपासून आणि नजरेपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला एक अतिशय सोपा आणि मास्टर घरगुती उपाय करायचा आहे. दररोज संध्याकाळी देवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 लवंग टाका. त्यानंतर शांत चित्ताने बसून 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि घराच्या मुख्य दरवाजावर थोडेसे खडे मीठ आणि हळद एकत्र करून टाका. हा साधा उपाय तुमच्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा खेचून घेईल आणि तुमच्या भोवती एक भक्कम संरक्षणात्मक कवच निर्माण करेल. हा सोपा आणि अत्यंत दिव्य उपाय करताना स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि निष्ठा ठेवा. मोहरीच्या तेलाचा दिवा जेव्हा पेटेल तेव्हा तुमच्या घरातील सर्व वाईट शक्ती जळून भस्मसात होतील. दरवाजावर टाकलेले ते खडे मीठ तुमच्या घरात कोणत्याही वाईट नजरेला आणि करणीला पावली ठेवू देणार नाही. स्वामी नामाचा तो 11 वेळा केलेला जप तुमच्या घराभोवती अत्यंत मजबूत आणि अभेद्य असं संरक्षणात्मक कवच तयार करेल. लक्षात ठेवा, स्वामी ज्यांच्या पाठीशी असतात त्याचा बालही बाका होऊ शकत नाही. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास असेल आणि या कठीण काळातून बाहेर पडायचं असेल तर कमेंट्समध्ये आत्ताच लिहा श्री स्वामी समर्थ. या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या जवळच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करो. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर अशीच कायम राहो, ही स्वामीचरणी प्रार्थना.